नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पिठलं। इथे मी कढई खाली गॅस चालू करून घेणार आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम करून घ्यायचे आपल्याला। तेल गरम झालं की आपण इथे अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला। हे बघा, मोहरी छान तडतडायला लागली आपली, तर मग आपण आता इथे लसूण टाकून घेऊया। लसणाची आपण जरा जास्तच क्वांटिटी घ्यायची आहे, म्हणजे छान मस्त पिठल्याचा आपण जेव्हा खातो त्यावेळेस लसणाचा छान फ्लेवर उतरतो। इथे आपण हिंग टाकून घेणार आहे। गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची। त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची, माझ्या मिरच्या थोड्या लाल झाल्या, तुम्ही हिरवी मिरची, लाल मिरची, कुठलीही मिरची यूज करू शकता। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे उभा कापून, तो टाकून घ्यायचा आहे। मीठ टाकून घेऊया। हे बघा, 2 छोटी वाटी मी डाळीचे पीठ घेतलेलं आहे। हे आता मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं, एकदम पातळ मिश्रण बनवायचे। हळद टाकून घेऊया। कांदा आपला छान परतलाय। अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धना जिरा पावडर टाकायची आणि मिक्स करूनच वाटलेलं आहे, म्हणजे बारीक केलेलं आहे मिक्सरला। आता ते आपण जरा हलवून घेऊया, हळद आणि धना जिरा पावडर। आपल्याला आता जी चणा डाळ आहे ती मिक्स करून जी घेतलेली आहे ती आपल्याला टाकून घ्यायची। पिठलं आपल्याला घट्ट वाटतंय तर आपण थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं। छानपैकी मिक्स करायचे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, असं बनवणार आहे आपण। आपलं पिठलं जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपल्याला असंच हलवत हलवत शिजवायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाही आणि छानपैकी असं एकसारखं आपलं पिठलं तयार होतं। कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं तर थोडंसं कमीच टाकायचं आपण आणि मिक्स। हे बघा, असं पिठलं उडायला लागलं तर समजायचं की आपलं पिठलं इथं शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये छानपैकी कोथिंबीर टाकायची आहे कट करून। वीकेंड असल्यामुळे कोथिंबीर संपलेली आहे, तर आपण कोथिंबीरऐवजी कसुरी मेथी टाकून घेऊया। भातासोबत, भाकरीसोबत खूप टेस्टी हे पिठलं इथं बनवून तयार आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा बनवून बघा। टेस्टी असं पिठलं इथं बनवून तयार आहे। बाय बाय।